एकीकडे राज्यात सुरू असलेलं ऑपरेशन टायगर आणि दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापन दिवस. संपूर्ण राज्यामध्ये राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे, कारण शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील. भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये उभी फूट पडते आणि 6 खासदार जे आहेत ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. नाही, मी पण ही बातमी आपल्याकडनंच बघतोय आणि आजच्या त्यांच्या संसदीय बैठकीमध्ये सुद्धा 6 खासदार अनुपस्थित होते. याचा अर्थ ते शिवसेनेमध्ये मूळ प्रवाहामध्ये प्रवेश करताय हे पक्का आहे. पण उद्या काय निर्णय होईल, उद्या काय करणार आहेत हे मला काही सांगता येणार नाही. त्याचा निर्णय सगळा शिंदे साहेब घेतील. भाऊ, ही संपूर्ण प्रक्रिया होत असताना संजय राऊत मात्र यांचा, आपण ज्याला म्हणतो की KJBवरचा ताबा सुटलेला आहे, अक्षरशः त्यांनी शिव्या वाहिलेल्या आहेत. काय हे बघा, ज्यावेळेस आमचा 40 आमदारांनी आम्ही उठाव केला त्यावेळेसही आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो. काही लोकांपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु साहेबांपर्यंत त्या पोहोचल्या नाही. आणि आज आपण बघतोय की त्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या आमदारांना सांभाळलं नसतं तर कदाचित ही शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आज फोपावती आहे ती आज फोपावली नसती. मूळ त्यावेळेस हेच केलं. आणि त्याच्या वेळेस आम्ही 40 आमदार फुटलो, त्यावेळेस आम्हाला गद्दार म्हटलं गेलं, आम्हाला या ठिकाणी खोके म्हणलं गेलं. आम्ही त्या ठिकाणी गद्दारी केली नव्हतीच, आम्ही उठाव केला होता. आणि उठाव करून आम्ही पक्ष वाचवण्याचा शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने प्रयत्न केला. आणि आज आपण बघतायत की 4 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती होते आहे. जर खरंच आम्ही तसे होते तर मग हे खासदार असा विचार का करतात, यांनी का हा विचार केला? तर हे साहेबांच्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत यांनी ही शिवसेना डुबवलेली आहे. उलट मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांचा आत्मा एकनाथ शिंदेना आशीर्वाद देत असेल की शाबास बहादरा, तू माझी शिवसेना वाचवली, माझा भगवा झेंडा वाचवला. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेलं हे कार्य मला तरी असं वाटतं की शिवसेना वाचवण्याला, शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम जे त्यांनी तेवत ठेवलंय, पुढच्या काळामध्ये ही शिवसेना अशाच पद्धतीने फोपावत राहणार आहे. भाऊ, संजय राऊत असंही म्हणतायत की 50 कोटी रुपयामध्ये हा सगळा व्यवहार ठरलेला आहे आणि 15 कोटी रुपये कॅश हातात घेतले आणि मग विमानात बसलेले आहेत खासदार. मग हा कॅशियरच आहे ना बँकेचा, सेंट्रल बँकेचा कॅशियरच आहे. यांनीच मोजल्या होत्या त्या नोटा. काय बोलतात, काय सांगतात? मला तरी असं वाटतं की कामाच्या पुढे पैशांचं मोल नसते, स्वाभिमानाच्या पुढे पैशाचं मोल नसते. बाळासाहेबांनी आमच्यासारख्या छोट्या माणसाने मोठं केलं म्हणजे आम्ही काय पैसेवाले होतो का? बाळासाहेबांनी स्वाभिमान जागा ठेवला आमचा. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जो झेंडा, भगवा झेंडा आम्ही खांद्यावर उचलला, त्या कार्यकर्त्यांना मुलांसारखं बाळासाहेबांनी प्रेम केलं म्हणून शिवसेना वाढली. यांनी तर लाथाळलं आम्हाला, रेडे म्हणलं, आम्हाला काय काय नाही म्हटले. आता साले म्हणताय, भडवे म्हणताय, शिव्या देत आहेत. यांना जर ऐराणी शिवी दिली ना मी संजय राऊतांना, शुद्धीवर नाही येणार इतकी खतरनाक शिवी आमच्या ऐराणी. आम्हालाही देता येतं शिव्या. उलट मला आनंद आहे या गोष्टीचा की बाळासाहेबांची विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेने वाचवली. आणि त्यांचा जो मुलगा आहे श्रीकांत शिंदे, हे जे जसं दरदर फिरताय, हे काम आदित्य ठाकरेंनी का केलं नाही हो? का ते फिरले नाही? साहेबांना अडचणी होते, त्यांच्या मुलाला काय अडचण आहे? 32 वर्षाचा तरणा बाण घरात बसला. या गोष्टीचा विचार कोणी करणार आहे की नाही? शिवसैनिकाला न्याय देण्याकरता नेत्याला रस्त्यावर जावं लागते, गावात जावं लागते, मंत्री असताना घरात बसून राहिले AC मध्ये. साहेबांचं ठीक आहे, यांनी काय केलं? आज एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा खासदार आहे, माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. काय गरज आहे त्यांना फिरायची? पण आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन SIRचा आढावा असेल, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा आढावा असेल, पक्ष प्रवेश असेल, करतायत आणि सगळ्यांना पळवतायत. त्यामुळे तो पक्ष वाढतो ना. यांनी तसं कधीच काही केलं नाही. मी आणि माझे हे 4-5 कंडोळे लोक, हा माणूस कधी जनतेतून निवडून आला नाही, तो आम्हाला ज्ञान शिकवतो. त्यामुळे याच्या मागं जास्तीत जास्त ह्या 4-5 लोकांचा जो हात होता. आज त्याच्यातून 2-3 जण तर पिक्चरमध्ये पण नाही आहे. त्यांनी सगळं ढेर झाले, ते सगळं केलं, मस्त जमवलं. कुठे गेली शिवसेना माहीत नाही. ती शिवसेना एकनाथ शिंदे वाचवत आहेत. भाऊ, संजय राऊत पुन्हा एकदा असा आक्रमक इशारा देत आहेत की हे जे फुटलेले खासदार आहेत त्यांना तुडवा. ये ना तू तुडवायला, ये म्हणा. सगळं कोणी काही गांडू नसतो. जो निवडून येतो ना 20-20, 25-25 लाखात, तो काही गांडू नसतो, तो मजबूतच असतो. तू काठी काढशील ना, आम्ही टाळ्या वाचू असं नाही आहे. आम्ही पण काठीच काढणारे लोक असतो. त्यामुळे कोणत्याच पक्षाचा आमदार असो, तो इतक्या लोकांमध्ये निवडून येतो, तो काय असा शेंबडा नसतो, तोही मजबूत असतो. भाऊ, शिवसेनेमध्ये दुसऱ्यांदा फूट पडल्यानंतर आपल्याला काय वाटतं की कुठेतरी आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे का?
म्हणजे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील. त्यांनी आत्मपरीक्षण करावं नाही करावं एवढा सल्ला देण्याचा मी त्यांना देऊ शकत नाही. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की शिवसेना वाचली, बाळासाहेबांची शिवसेना वाचली, हिंदुत्वाचा झेंडा वाचला. ती वाचवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं, म्हणून त्यांना धन्यवाद. खूप शेवटचा प्रश्न, उद्या जे फुटलेले 6 खासदार आहेत ते वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते प्रवेश करणार असल्याची देखील माहिती आहे. नाही, मी तुम्हाला तेच बोललो की त्यांचं काय पुढचं धोरण ठरलंय ते मला माहीत नाही. ते पक्षात येणार हे निश्चित आहे, पण उद्या काय होणार हे मी सांगू शकत नाही. निश्चितच जे 6 खासदार फुटलेले आहेत ठाकरे गटातून ते आज नाही तर उद्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतीलच. परंतु आता कुठेतरी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आलेली असल्याचं मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.